युवाओं के हित के अलावा विभाग की महिलाओं की सेवा में भी सदैव तत्पर रहने वाले महाराष्ट्र के युवा सेना कॉलेज कक्ष के कार्यकारिणी सदस्य और युवा नेता शुभम चौगुले के नेतृत्व में दीघा स्थित रामनगर प्रभाग में रहने वाली तमाम महिलाओं के लिए निःशुल्क रूप से शिरडी श्री साई बाबा के दर्शन कराने की विशेष व्यवस्था की गई। और आज भली सुबह शुभम चौगुले की मौजूदगी में रामनगर की करीब 500 महिलाओं को 8 बसों के साथ शिरडी दर्शन के लिए रवाना किया गया, जहां युवा सेना के कई पदाधिकारी और कार्यकर्ता भी मौजूद थे। शिवसेना उपनेता विजय चौगुले के कदमों पर चलकर शुभम चौगुले आए दिन रामनगर के रहवासियों की अविरत सेवा निस्वार्थ रूप से करते आए और यही परंपरा आज भी जारी है। महिलाओं ने इस तीर्थ स्थल का अवसर प्रदान करने के लिए विजय चौगुले और शुभम चौगुले का आभार मानकर उनके कार्यों को सराहा। चौगुले साहेब आणि शुभम चौगुले साहेब यांनी एक दिवसीय शिर्डी साईबाबा दर्शन महिलांसाठी आयोजित केले आहे। तर त्यांच्या आम्ही सर्व लाडक्या बहिणी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानत आहोत। सन्माननीय विजयजी चौगुले साहेब तसेच शुभम चौगुले यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिलांसाठी रामनगर प्रभागातील सर्व महिलांसाठी इथे शिर्डी दर्शनाचा तसेच साईबाबांच्या दर्शनाचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे। त्याबद्दल सर्व महिलांतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानते आहे। माननीय चौगुले साहेब तसेच शुभमजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रामनगरच्या महिलांना पिकनिकचे आयोजन केले शिर्डी साईबाबाचे दर्शन घ्यायला। तरी सर्व महिलांच्या वतीनं त्यांचे आभार आहे। माननीय विजय चौगुले साहेब यांच्या वतीने व शुभम चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिर्डी दर्शनासाठी एक दिवस जात आहोत। तरी साहेबांनी आमच्या लाडक्या बहिणीसाठी शिर्डीचं दर्शन साईबाबाला जात आहोत। तरी आम्हाला मध्ये कधी गरज लागली तर वेळोवेळी मदत करतात। सन्माननीय श्री विजयजी चौगुले साहेब आणि सन्माननीय श्री शुभम चौगुले साहेब यांच्यातर्फे खास महिलांसाठी आज शिर्डी दर्शनाची यात्रा याचे आयोजन केलेले आहे। तसेच साहेब आम्हाला प्रत्येक वेळोवेळी सहकार्य करत असतात। आमच्या घरापर्यंत येऊन प्रत्येकाची मतं प्रत्येकाचं काही अडीअडचणी असतील त्याबद्दल आम्हाला नेहमी सहकार्य करतात। त्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्या ऋणी आहोत आणि यापुढे साहेब आम्हाला जसे सहकार्य करतात तसेच आम्ही साहेबांच्या पाठीशी नेहमी उभे राहू ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते। धन्यवाद। वहीं युवा नेता शुभम चौगुले ने इस तीर्थ स्थल सेवा को लेकर अपनी भावनाएं व्यक्त की। आज चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण रामनगरच्या सर्व एकूण 300 महिलांना आपण शिर्डी इथं आपण साईबाबांच्या दर्शनाला आपण इथं घेऊन चाललेलो आहे। तसंच धगधगीच्या जीवनातून आपल्या सगळ्या माई बहिणी आपल्या घरकाम करणाऱ्या महिला असतील कामाला जाणाऱ्या महिला असतील त्यांना वेळ भेटत नाही आणि हा स्लम एरिया असल्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे स्लम एरियाची आपली परिस्थिती कशी असते। महिलांना वेळ काढता येत नाही स्वतःसाठी, ते आपल्या मुलांच्या व आपल्या परिवाराच्या जीवनात तेवढे व्यस्त असतात। पण त्यांच्यासाठी चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज शिर्डी देवस्थान इथं आपण साईबाबाचे दर्शन करायला आपण त्यांना घेऊन चाललेलो आहे आणि ह्या पहिल्याच वर्षी एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे। 300 महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि 300 महिला इथं आलेल्या आहेत आणि मी हीच अपेक्षा करेल की पुढच्या वर्षी हा आकडा वाढत जाईल आणि आपण दरवर्षी अशीच आपण शिर्डी किंवा वेगवेगळ्या देवस्थानांना आपण महिलांना घेऊन जायचं। अनेक जणांचं आपल्याला माहिती आहे की सगळेच लोक जायला आपलं शिर्डी बोललं तरी आपला खर्च असतो, सगळ्या गोष्टी असतात, सगळ्यांनाच जमत नाही। पण आज आपण चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही मोफत शिर्डीला आपण ही दर्शन आपण सगळ्यांना घेऊन जातो। त्याच्यात त्यांना जेवणाची नाश्त्याची सगळ्या सोय त्यांना करून देत आहे आपण। त्यांनी फक्त इथं यावं आणि देवदर्शन करावं हीच आपली इथं इच्छा होती आणि ते आपण करून दाखवतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।